लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अद्वैत थोडासा टेन्शनमध्ये असतो आणि तो हॉलमध्येच फेऱ्या मारत असतो. आबा त्याला विचारतात, अरे अद्वैत काय झालंय, एवढा विचार कसला करतोयस आणि कसलं टेन्शन आहे. त्यावर अद्वैत म्हणतो, आबा मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हा रुक्वदा समोरची पाटी बदलली तेव्हा ती कोणी बदलली आणि अशी कशी कोणी बदलू शकतं पाटी. हा ते तर माझ्यासुद्धा लक्षात आलं होतं, पण काय आहे ना, आपल्याकडे कुठलाच ठोस पुरावा नाहीये आणि कोणी बदलली ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहीत नाही. आता तिथून नैना लगेचच निघून जाण्याचं काम करत असते आणि तेवढ्यातच आता अद्वैत तिला म्हणत असतो, 1 मिनिट नैना थांब. त्यावरच ती म्हणत असते, हा बोल ना, का काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो, एक गोष्ट मला सांग, जेव्हा ती पाटी बदलली तेव्हा तू कुठे होतीस. त्यावर नैना म्हणते, तू हे मला का विचारतोयस. त्यावर अद्वैत म्हणतो, नाही म्हणजे तुला सुद्धा माहिती, तो रुखवत इथे आईचा आणि खरेचा होता, मग तरी सुद्धा त्यासमोर तुझी आणि इथे आत्याची पाटी कशी आली. आता रोहिणी म्हणत असते, अद्वैत तू हे तिला विचारतोयस का आरोप करतोयस. अद्वैत म्हणतो, विचारतोय मी तिला. तेव्हाच इथे लगेचच नैना म्हणत असते, 1 मिनिट, माझा नवरा जेलमध्ये आहे म्हणून माझी उलट तपासणी घेण्याची किंवा आरोप करण्याचं तिकीट तुला मिळालेलं आहे की काय, असं नैना म्हणते. तेव्हाच कला म्हणत असते, त्यानं का नाही विचारावं, त्याच्या मनामध्ये संशय आलाय आणि त्यानं विचारणं हे अगदी साहजिक आहे. आम्ही एवढी मेहनत केली होती आणि आयतं क्रेडिट तुम्ही घेतलेलं आहे. त्यावरच नैना म्हणत असते, हे बघ अद्वैत, तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस आणि जे काही झाले ना ते तिथेच झालेलं आहे, असं म्हणूनच नैना आता अद्वैतशी वाद घालत असते. इकडे रोहिणीने सुद्धा तिची बाजू घेतलेली असते. नैना म्हणत असते, हे बघ अद्वैत, प्लीज आत्ता मला ह्या गोष्टीवरती काहीच बोलायचं नाहीये आणि तुला असं वाटतंय का की मी ती पाटी बदलली असेल. त्यावरच अद्वैत म्हणत असतो, हो, पण इथे रोहिणी म्हणते, हे बघ अद्वैत, तू असे आरोप करू नकोस. तेव्हा कला म्हणते, का नको करू रोहिणी मॅडम, कारण आम्ही एवढी मेहनत घेतली होती ना. त्यावरच आता आबा म्हणतात, ए पोरांनो जरा शांत बसा. हे बघा, झालं ते गोष्टी झाल्या, पण आत्ता त्या विषयावर बोलून काही उपयोग नाहीये. आपल्याकडे कुठला पुरावा सुद्धा नाही आणि आपण कोणी बघितलं सुद्धा नाही की ती पाटी कोणी आणि कशी बदलली म्हणून. त्यामुळे आत्ता आपण त्या गोष्टीबद्दल इथे न बोललेलंच बरं, असंच आता आबा म्हणत असतात. आणि हे बघ अद्वैत, नको स्वतःला एवढा त्रास करून घेऊ, जरा शांततेत बस, असं तो इथे म्हणत असतो. आणि ए नैना, जरा तोंडाला लगाम घाल, इथे तुझा नवरा जेलमध्ये आहे तर तुझ्यावर कोणी आरोप करत नाहीये. आता इकडे अद्वैत टेन्शनमध्येच त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो, टेन्शनमध्येच असतो आणि म्हणत असतो, असं कसं, इथे मेहनत तुम्ही केलेली आहे आणि असं कोणीही कसं क्रेडिट घेऊन जाणार आहे. तेव्हा कला म्हणत असते, प्लीज चांदेकर जरा शांत हो ना, कशाला उगाच एवढी चिडचिड करतोयस. अगं चिडचिड करू नको म्हणजे काय करू, एवढी मेहनत तू केलेली आहेस आणि एवढी मेहनत केल्यानंतर इथे क्रेडिट मात्र त्या दोघीजणी घेऊन गेलेल्या आहेत, हे मला अजिबातच मान्य नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो. त्यावरच कला म्हणत असते, हो ते सगळं काही ठीक आहे चांदेकर, पण आपल्याकडे कुठचा पुरावा सुद्धा नाहीये, त्यामुळे तू नको ना उगाच टेन्शन घेऊ. पण आता लगेचच अद्वैत म्हणत असतो, पण प्रत्येक वेळी तुला स्वतःसाठी लढायला हवं ना. एवढी सगळी तू मेहनत केलीस आणि एवढी सगळी मेहनत करून तू शांत बसलेली आहेस का आणि कशामुळे शांत बसलेली आहेस, काय गरज होती. प्रत्येक वेळी मी थोडी नसणार आहे तुझी बाजू घेऊन भांडायला. त्यावरच ती म्हणत असते, प्रत्येक वेळी तू नसणार आहेस म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचंय. हो, कारण हे बघ, आता एवढी मेहनत तुम्ही केली, एवढा सुंदर तुम्ही रुखवत बनवला होता आणि तुम्ही एवढा सुंदर रुखवत बनवून सुद्धा इथे तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळालं नाहीये. मग हे काय आहे यार, हे कुठलं लॉजिक आहे. तेव्हाच ती म्हणते, हो पण तू कुठे जाणार आहेस मला सोडून. त्यावरच आता अद्वैत म्हणतो, हो मी नसेल, मी जाणार आहे. कुठे जाणार आहेस, तसंच तू कुठेही जाणार नाहीयेस, बांधून ठेवेन मी तुला. त्यावरच आता इथे लगेचच कला तिथून निघत असते. तर अद्वैत लगेचच तिचा हात पकडतो आणि हात पकडूनच म्हणत असतो, सांग ना 6 महिन्यानंतर काय करणार आहेस, बांधून ठेवणार आहेस, कोंडून ठेवणार आहेस का तोंड बांधून ठेवणार आहेस, सांग ना 6 महिन्यानंतर काय करणार आहेस. त्यावरच आता कला लगेचच वाहवत जात असते, पण स्वतःला सावरते आणि म्हणते, नाही कला, तुला असं वाहवत जायचं नाहीये प्लीज. त्यावर लगेचच कला म्हणते, मी म्हटलंय ना तुला 6 महिन्यानंतर जे होईल ते आपण तेव्हा बघूयात म्हणून. आणि
मी आता खूप थकले आहे, मला खूप झोप येत आहे, प्लीज. त्यावर लगेचच अद्वैत तिचा पकडलेला जो हात असतो तो सोडून देतो आणि हात सोडून दिल्यानंतर कला लाजलेली असते. इथे लगेचच अद्वैत टेन्शनमध्ये असतो तर कला बेडवरती जाऊन बसलेली असते. आता अद्वैत म्हणत असतो, खरंच 6 महिन्यानंतर काय होणार आहे हा विचार त्याच्या मनामध्ये येतो. कारण 6 महिन्यानंतर तर ह्या सगळ्या गोष्टी किती बदलणार आहेत. 6 महिने नंतर आम्ही दोघं वेगळे होणार आहोत. आता अद्वैतला हे विचार सहन होत नसतात, त्यामुळे तो चिडचिड करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर लगेचच म्हणतो, दमणारच ना, एवढं सगळं काही केलेलं आहे, एवढा रुकवत केला, एवढी मेहनत केली, मग दमणार नाहीस तर काय होणार आहे, तू तर दमणारच ना. असंच आता इथे तो बडबड करत असतो आणि खाली घातलेल्या गादीवरती जाऊन बसतो, चष्मा काढतो आणि लगेचच झोपण्याचा प्रयत्न करत असतो. आता झोपलेल्या अद्वैतला कला बसून पाहत असते आणि ती विचार करते, खरंच मी केलेली ही गोष्ट, इथे त्या गोष्टीचं मला इथे क्रेडिट मिळालं नाही म्हणून तुला किती त्रास होतोय, तुला किती वाईट वाटतंय. मला जर मी जिंकले तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद असतो, मी जर हरले तर तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन असतं. चांदेकर, खरंच किती निरागस आहेस र तू, किती क्यूट आहेस रे चांदेकर. असंच कला त्याच्याकडे दुरून पाहत असते आणि म्हणत असते, पण खरं सांगू का, तुझा हा जो क्यूटनेसपणा आणि ही जी माझी काळजी करणं आहे ना, हेच मला प्रचंड आवडतं. असंच आता कला म्हणत असते तर इकडे अद्वैत त्याच छोट्या छोट्या गोष्टी बडबड करत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टी इथे बडबड करूनच तो झोपलेला असतो. आता अद्वैत तर झोपतो, पण कला मात्र बराच काळ त्याला आहे त्याच स्थितीमध्ये पाहत असते. तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आज पुन्हा इथे फायनल राऊंड होणार असतो आणि आजच्या फायनल राऊंडसाठी कला सकाळीच उठून इथे सरोजसाठी एक नथ विणत असते. खरं तर तिनं सुंदर मोत्यांची नथ इथे सरोजसाठी बनवलेली असते. खूपच आकर्षक डिझाईन इथे बनवलेली असते आणि ती नथ फायनली इथे तयार झालेली असते. जेव्हा ती नथ इथे तयार होते तेव्हा ती नथ ती हातामध्ये घेते आणि म्हणत असते, कसली सुंदर नथ झालेली आहे. खरंच सरोज मॅडमला जर ही नथ मी दिली तर त्यांना किती आवडेल आणि किती छान वाटेल, पण त्या घेतील का. तेवढ्यातच दारावर सरोज आलेली असते. सरोजच्या हातामध्ये खूप मोठं ताट आणि ते झाकलेलं असतं. आता लगेचच कला म्हणत असते, सरोज मॅडम तुम्ही इथे या ना, या बसा ना, बसा. त्यावर सरोज म्हणते, नाही मला बसण्यासाठी वेळ नाहीये. मग तुमचं माझ्याकडे काही काम होतं का. मी आले असते ना. हो कामच होतं. हे घे, तुझ्यासाठी आज फायनल राऊंड आहे ना, तुझ्यासाठी साडी आहे. लगेचच कला हातामध्ये साडी घेते, त्यावरचा कपडा बाजूला करते आणि ती साडी पाहते. सुंदर अशी साडी इथे सरोजने कलासाठी आणलेली असते. कला लगेचच म्हणते, कशाला सरोज मॅडम, फक्त ह्या स्पर्धेसाठी तुम्ही एवढी ही साडी कशाला उगाचच इथे घेतलेली आहे. असाच इथे आता कला विचार करत असते. त्यावर सरोज म्हणते, नाही ग नाही, मी ही साडी विकत घेतलेली नाहीये. ही साडी मला माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे आणि जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस सासूबाईंनी मला एक साडी दिली होती आणि ही साडी सासूबाईंची आहे. त्यांनी लग्न झाल्यावर हा वारसा माझ्याकडे दिला आणि हाच वारसा मी आता तुझ्याकडे देत आहे, चांदेकरांची मोठी सून म्हणून. म्हणजे तुम्ही मला चांदेकरांची सून मानत आहात आणि ही साडी मी तुमच्यासोबत नेसून इथे मंगळागौर खेळावी अशी तुमची इच्छा आहे. हो अगदीच तसं म्हण. आणि ही साडी खूप मानाची आहे, त्याचबरोबर आपली परंपरा जोपासणारी ही साडी आहे, असं इथे कलाला सरोज म्हणत असते. आता मात्र इथे कला म्हणत असते, खरं तर माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. आज तुम्ही माझ्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे मला प्रचंड आनंद झालेला आहे. सरोज मॅडम हे बघा ना, मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी नथ विणली आहे. ही नथ तुम्ही घ्या ना, तुम्हाला खूप छान दिसेल. लगेचच आता कला जी नथ सरोज पुढे करते ती सरोज नथ हातामध्ये घेते आणि आनंदात असते. आता सरोज पुन्हा इथे कलाच्या आनंदावर पाणी फिरवत असते. ती म्हणते, ह्या भ्रमात अजिबातच राहू नकोस की मी तुला सून म्हणून स्वीकारलेला आहे. फक्त आणि फक्त मंगळागौरीसाठी मी तुला ही साडी दिलेली आहे आणि आता सगळ्यांच्या मनानुसार आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलाय त्यामुळे आपण ही गोष्ट करत आहोत. आता उगाचच हवेत वगैरे उडू नकोस, असंच आता इथे सरोज तिला म्हणत असते. आता सरोजने ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलल्यानंतर मात्र इकडे लगेचच कलाचा चेहरा पडतो, पण ती विचार करते, सरोज मॅडम तुम्ही माझ्याकरिता इथे मंगळागौर खेळण्यासाठी तयार झालात, तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
आहे आणि त्यामुळेच आपण आपल्या नात्यामध्ये 2 पावले पुढे जाणार आहोत ही सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। असं म्हणूनच आता कला जी सरोज मॅडमने साडी दिलेली असते ती साडी अगदीच उराशी धरत असते आणि खूप जास्त तिला आनंद इथे झालेला असतो। ती म्हणत असते नाही, ही आमच्या नात्यातील एक सुरुवात आहे असंच आता कला बोलत असते। तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते, म्हणजे त्याच दिवशी कलाचं आवरल्यानंतर आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात। सगळ्यांचा चहा नाश्ता हे सगळं काही ते सुरू असतं। तेवढ्यातच अद्वैतच्या मोबाईलवरती एक फोन येतो आणि तो असतो पोलीस स्टेशनमधून। आणि तेव्हा फोन आल्यानंतर इकडे आबा म्हणत असतात, काय रे अद्वैता, कोणाचा फोन आहे? पण अद्वैत आता जे आबा आहेत त्यांना आजूबाजूला पाहता क्षणी राहुल दिसत नसतो। रोजची सवय झालेली असते। ते म्हणतात खरं तर रोजची सवय झालेली आहे आणि रोजची सवय झालेली असल्या कारणाने हे सगळं काही असं होतंय। आता अद्वैत कोणाचा फोन आहे? तेव्हाच तो म्हणतो, आबा पोलीस स्टेशनमधून फोन आलेला आहे, घे ना मग, काय आहे ते? तेव्हाच अद्वैत लगेचच इथे तो फोन रिसीव करतो। आता फोन रिसीव केल्यानंतर समोरून बोलणारे पोलीस जे आहेत ते म्हणत असतात, अद्वैत चांदेकर, आम्हाला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। त्यावरच अद्वैत म्हणतो, बोला ना सर, काय झाले? त्यावरच आता तो म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो इथे राहुल आहे, राहुलची बेल झालेली आहे आणि राहुलची बेल इथे करण्यात आलेली आहे आणि तो सुटणार आहे। ही सगळ्यांना खूप मोठी शॉकिंग न्यूज असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो, कोणी केलेली आहे बेल? बेल घडून आणणारा व्यक्ती कोण आहे? तर पोलीस म्हणत असतात की बेल घडून आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साहिल नाव आहे त्याचं आणि त्याने बेल इथे घडून आणलेली आहे। अच्छा, असं आहे तर आता ठीक आहे, पण एवढ्या लवकर बेल कशी मिळालेली आहे असं इथे तो बोलतो। हो ते तर आहेच, पण समोरून बेल करणारी व्यक्ती खूप मोठी आहे। आता इकडे रोहिणी तानातानाने उठते आणि लगेचच म्हणत असते, काय गरज होती त्या राहुलची बेल घडून आणण्याची? आणि अशी कोण व्यक्ती आहे की त्याने राहुलची बेल घडून आणलेली आहे? काय गरज होती? त्याचबरोबर त्या राहुलला इथे तसंच जेलमध्ये सडू द्यायचं होतं, काहीही गरज नव्हती इथे घरी आणण्याची, असाच आता इथे ते विचार करत असतात। आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर इकडे मात्र लगेचच सरोज म्हणत असते, हो हो बरोबर आहे रोहिणी, तू अगदीच बरोबर बोलत आहेस, काहीही गरज नव्हती त्याला इथे सोडून आणण्याची आणि का आणि कशामुळे त्याला इथे सोडून आणलेला आहे, त्याचबरोबर त्याची बेल सुद्धा घडून उगाचच आणलेली आहे असा सरोज इथे विचार करते। आता सरोजने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याबरोबरच ती लगेचच म्हणत असते, खाल्ली मी माती खाल्लीच शेवटी, काय गरज होती उगाचच एवढं ओव्हर करण्याची आणि उगाचच ह्या गोष्टी बोलण्याची? खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलायला नको होत्या असंच इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याबरोबरच आता नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मला आता लगेच शांत बसावं लागेल असा इथे ती विचार करते। आता ठीक आहे, त्याची बेल झालेली आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही जरा शांत व्हा आणि त्याचबरोबर इथे नका एवढा विचार करू। आज मंगळागौरीचे खेळ खेळायचे आहेत आणि मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे। आता मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी ही लोक सगळीजणच इथे जमलेली असतात। आता बांदेकर म्हणत असतात, खरं तर आता हा जो काही राऊंड आहे तो खूपच गमतीदार आहे आणि ह्या राऊंड मध्ये आता तुम्हाला खूपच जास्त मजा येणार आहे, कारण हा फक्त फॅशन शो नाही तर हे आपल्या इथे पाश्चिमात्यांकडून आलेली ही एक संस्कृती आहे। फक्त फॅशन शो म्हणजेच की वेगवेगळे कपडे न घालणं तर आपली परंपरा जपणं आणि आपली परंपरा आपण वेगवेगळ्या पद्धतीतून जपू शकतो। इथे लगेचच आता जी नैना आहे ती म्हणत असते, मॉम मला एक गोष्ट सांगा, आपला हा नक्कीच पारंपरिक लुक वाटतोय ना? त्यावरच आता रोहिणी म्हणत असते, मूर्ख आहेस का? आपण इथे साड्या नेसलेल्या आहेत म्हटल्यावर तो पारंपरिक लुक इथे वाटणार आहे ना, तो काही वेगळा थोडी ना लुक वाटणार आहे, साड्या नेसल्यात ना आपण, असं रोहिणी बोलत असते। तर इकडे आता सगळेजण खूपच कुतूहलाने पाहत असतात रोहिणी ह्या सगळ्या गोष्टींकडे। अच्छा श्रोते, आपण सुद्धा ही स्पर्धा जिंकू शकतो, म्हणजे आपला सुद्धा पारंपरिक लुक आहे असंच इथे ती बोलत असते। त्यावरच आता इथे ती म्हणत असते, हो आपला सुद्धा हा पारंपरिकच लुक आहे, तू नको काळजी करूस असंच इथे बोलते। आता लगेचच बांदेकर जे आहे ते पुढच्या राऊंडचे काही नियम इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतात। ते म्हणत असतात की आता काही जरी झालं तरी सुद्धा हा राऊंड खूपच कमाल होणार आहे, पण आता इथे रोहिणी म्हणत असते आपल्याला तर जिंकायचं आहे आणि त्याचबरोबर आता ना म्हणत असते, हो ते तर
तर अगदीच बरोबर आहे, जिंकणार तर आपण आहोतच ना, मग तुम्ही नका काळजी करू, जे काही होणार आहे त्या गोष्टी इथे चांगल्यासाठीच होणार आहे असा इथे आता ती विचार करत असते। ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता विचार केल्यानंतर इकडे मात्र बांदेकर म्हणत असतात, आता हा फॅशन शो खूपच छान पद्धतीने होणार आहे। फॅशन शो झाल्यानंतर त्यानंतर बऱ्याच अशा काही गोष्टी सुद्धा इथे होणार आहेत आणि फॅशन शो नंतर बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूपच इथे मजा येणार आहे। आता इकडे लगेचच जी रजनी असते, रजनी मात्र इथे जो हिच्यासाठी म्हणजे आपल्या अनामिकासाठी जो शेला आहे तिने काढलेला असतो, पण इकडे मात्र तिला फोन आलेला असतो आणि फोन आल्यानंतर ती आता तो शेला घेत असते आणि फोन आल्यानंतर ती बाहेर जाते। बाहेर गेल्यानंतर इथे आता हिला हा शेला द्यायचा होता, ही कुठे गेलेली आहे, तर इकडे जी अनामिका आहे ती फोनवरती बोलत असते आणि ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप कंटाळा आला आहे, मला आता हे अजिबातच सहन होत नाही असं इथे ती बोलत असते। आणि त्यावरच आता इकडे रजनी म्हणत असते, जा ना, तू असं काय करतोयस, हा जो काही शेला द्यायचा आहे ना तो तू तिला शेला देऊन ये बरं, जा पटकन, असा इथे आता ती विचार करत असते। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर आता लगेच सोहम म्हणत असतो, नाही मी नाही, पण शेवटी इथे ती तिला शेला देण्यासाठी पाठवते। आता शेला देण्यासाठी पाठवल्यानंतर इकडे मात्र जी अनामिका आहे ती फोनवरती बोलत असते आणि अनामिका फोनवर बोलत असताना तिच्या पाठीमागे जो सोहम आहे तो आलेला असतो। सोहम तिथे आल्याबरोबरच आता अनामिकाच्या हातून मोबाईल जो आहे तो खाली पडतो। मोबाईल तिच्या हातून खाली पडल्यानंतर सोहमला तिच्यावरती थोडासा संशय आलेला असतो की हे सगळं काय आहे आणि हिच्या हातून हा मोबाईल कसा काय खाली पडला, असाच इथे तो विचार करत असतो। आता लगेचच तो म्हणत असतो, तुझ्याकरिता हा शेला आणलेला आहे। आणि तेव्हाच इथे शेला आणल्यानंतर आता इकडे अनामिका लगेचच सावरासावर करते आणि सावरासावर करून ती पुन्हा इकडे निघून आलेली असते। आता ती पुन्हा इकडे निघून आल्यानंतर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा इकडे आता जी काही कॉम्पिटिशन असते, जे फॅशन शो असतो त्याची, तर इकडे सुरुवातीला आपली जी इथे नैना आणि त्याचबरोबर रोहिणी ह्या दोघी सुद्धा येत असतात। त्या दोघी सुद्धा खूप कमाल अशा दिसत असतात, पण जो पारंपरिक लुक असतो तो पारंपरिक लुक मात्र इथे बाजूला राहतो आणि त्यांची फॅशनच इथे खूपच जास्त दिसून येत असते। आता फॅशन इथे खूपच जास्त दिसून आल्यानंतर इथे मात्र त्यांच्यासाठी सुद्धा सगळेजण क्लॅप करत असतात। आता सेकंड राऊंडला सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लोक इथे येत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांनी खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता येणार असते ती म्हणजेच की कला आणि त्याचबरोबर सरोज। आता इथे हा जो काही फॅशन शो आहे तो खूपच छान पद्धतीने रंगलेला असतो आणि ह्या फॅशन शोमध्ये खूपच कमाल धमाल अशी इथे होत असते। इथे बांदेकर सुद्धा खूपच जास्त खुश झालेले असतात। तर आता इकडे मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर नैना अगदीच हातवारे करून आणि त्यांचा जो काही इथे फॅशन शो आहे तो इथे त्या दोघी सुद्धा मिळून गाजवत असतात। त्याचबरोबर आता मराठमोळ्या आणि त्यासोबतच पारंपरिक लुकमध्ये आलेली असते ती म्हणजेच की कला आणि त्याचबरोबर सरोज। आता दोघी सुद्धा समोर येतात, खांद्यावरून पदर घेतात, साड्या सेम असतात, त्याचबरोबर इथे सगळ्यांना हात जोडत असतात। हात जोडल्यानंतर आता इकडे मात्र कला सरोजच्या पुढ्यात हात ठेवते आणि लगेचच सरोज सुद्धा तिच्या हातामध्ये हात देत असते। आता सरोजने तिच्या हातामध्ये हात दिल्यानंतर इकडे आबांना प्रचंड आनंद झालेला असतो, कारण आबांना तर ह्याच गोष्टी इथे हव्या होत्या आणि ते ह्याच संधीची आणि ह्याच गोष्टीची इथे वाट पाहत असतात। आता इकडे सगळेजण खूप जास्त खुश असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की अद्वैत। आता फॅशन शो हा स्पर्धा ह्या राऊंड तर पार पडलेला असतो, तर आतापर्यंत कला आणि त्याचसोबत सरोजची जोडी मिळून 3 राऊंड इथे जिंकलेले असतात। आता त्यानंतर वेगवेगळे इथे जे मंगळागौरीचे खेळ आहेत ते इथे होत असतात। आता जोड्या जोड्यांनी हे खेळ खेळायचे असतात। सुरुवातीला इथे लाटण्यासोबतचा खेळ होतो आणि त्यानंतर पुन्हा फुगडीचा खेळ होत असतो, हवेतली फुगडी। त्यानंतर हवेतली फुगडी खेळत असतानाच प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये नैना मुद्दामच आता इथे सरोजला धक्का मारते
आता नैनाने मुद्दामच सरोजला धक्का मारल्यानंतर सरोज मात्र इथे आता खाली पडत असते. सरोजचं एकतर वजन आणि त्यानंतर ती खाली पडल्याबरोबरच तिला थोडंसं लागतं आणि लागल्यानंतर कला खूपच मोठ्या धक्क्यात जाते. ती विचार करते सरोज मॅडमला काही झालं तर नसेल ना. इथे सरोज आणि कला खूपच छान पद्धतीने हा खेळ खेळत होत्या, पण ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे आता मात्र तिच्या समोर खूपच मोठं आव्हान आलेलं असतं. कला जेव्हाच इथे सरोज खाली पडते तेव्हाच कला तिला सावरते. हे सगळं मुद्दाम नैनाने केलेलं असतं आणि नैनाने हे सगळं केल्यामुळे आता मात्र कलाने इथे नैनाच्या विरोधामध्ये चांगलाच कट आणि चांगलाच इथे डोळा उघडलेला असतो. हे सगळं आपल्याला पुढील येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, आता कला आणि सरोज राहिलेले राऊंड पूर्ण करू शकतील का, किंवा सरोजला काही इजा किंवा दुखापत तर झालेली नसेल ना? पाहूयात पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.